गणपतीची वेळ आहे, पावसाची वेळ आहे, वर्किंग डेज जर कन्सिडर केले तर अगदी 90 दिवस असतील. त्या 90 दिवसात आपल्याला साधारणतः 9 विषयांचं इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल प्रिपरेशन करायचं आहे. अशा केसमध्ये एका विषयाला अगदी 10-10 दिवस मिळत असतात. 10 दिवस वाया गेले म्हणजे मित्रांनो एक विषयाचा अभ्यासाचा वेळ आपला वाया जात असतो. हे प्लॅनिंग वेळोवेळी आपल्याला प्रॉपरली टाइम टेबल अकॉर्डिंगली करणं गरजेचं आहे. सेमेस्टर 2 चा सिलेबस असणार आहे. आई आपण इथे बघू शकता कुठे नेमका सिलेबस बघायचा आहे ते मी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. डिटेल्स राहिला विषय सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर मित्रांनो आता सिलेबस बघू नका, हा नक्की अपडेट होणार आहे. तर इथे ह्या फाईलमध्ये पुढचे सिलेबस बघू नका, पण सेमेस्टर 1 मध्ये डिटेल सिलेबस काय असतात, नेमका रेफरन्स बुक कोणत्या वापरायच्या, काय वापरायच्या, सगळं डिटेल इथे दिलेलं असतं. या प्रकारे आपण इमिडिएटली अभ्यासाची सुरुवात करू शकता. 24 तासाचं प्लॅनिंग करणं आणि पुढच्या येणाऱ्या 90 दिवसाचं प्लॅनिंग वेळेत करणं हे खूप गरजेचं आहे.